नमस्कार. मी उदय सामंत, राज्याचा उद्योगमंत्री तथा मराठी भाषा मंत्री. काही दिवसापूर्वी मला सिव्हिअर पोटामध्ये पेन सुरू झालं आणि त्याच्यानंतर नागपूरच्या अधिवेशनामध्ये मला असं कळलं की ते किडनी स्टोन आहेत आणि तिथून थेट मी एस.एल. रहेजा हॉस्पिटलमध्ये दाखल झालो. याचं कारण गेली 10-12 वर्ष डॉक्टर वास हे माझे फॅमिली डॉक्टर आहेत. त्यांच्याशी मी कन्सल्ट केलं आणि तातडीनं माझ्यावर सर्जरी करण्यात आली. ते डॉक्टर आनंद उत्तुरेने माझ्यावर सर्जरी केली आणि त्यांनी देखील सर्जरी करत असताना मी पेशंट आहे असं मला कधीच वाटलं नाही. पहिल्याच सर्जरीमध्ये जवळजवळ 28 किडनी स्टोन त्यांनी माझे ब्रेक केले आणि त्यांनी देखील सांगताना सांगितलं की इतक्या सर्जऱ्या त्यांनी केलेल्या होत्या. परंतु 28 खडे असलेल्या माणसाची आणि व्यक्तीची सर्जरी त्यांनी पहिल्यांदाच केली होती. परंतु हे सगळं असताना देखील मला कधीच असं जाणवलं नाही की माझ्या पोटामध्ये 28 किडनी स्टोन होते. त्याच्यानंतर जी काही मेडिकली ट्रीटमेंट होती ती त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने दिली. शेवटी आपण जेव्हा डॉक्टरकडे येतो त्यावेळी तो आपलं चांगलं करणार असतो. आपण देव म्हणून त्याच्याकडे येतो आणि म्हणून एस.एल. रहेजा हॉस्पिटलमध्ये मला डॉक्टर वास आणि डॉक्टर उत्तुरे हे देवदूतच सापडले. कारण ज्यावेळी माझं ऑपरेशन झालं, सर्जरी झाली, त्यावेळी मला कळलं की माझ्या पोटामध्ये 38 खडे आहेत आणि त्याच्यानंतर देखील पुन्हा मला त्रास झाला. काही कालावधीनंतर पुन्हा एकदा ॲडमिट झालो. ॲडमिट झाल्यानंतर पुन्हा एकदा आनंद उत्तुरेनेच माझी सर्जरी केली. पण दोन्ही वेळचा माझा अनुभव असा होता की मी घरातच आपल्या घरच्या माणसांकडून ट्रीटमेंट घेतो आहे आणि म्हणून मला ज्या पद्धतीनं या दोन्ही डॉक्टरने रहेजा हॉस्पिटलमध्ये ट्रीट केलं त्याबद्दल मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि मला तर ते डॉक्टरपेक्षा देवदूत जाणवलं हे मी प्रामाणिकपणानं देखील सांगतो.